लांबपर्यंत रस्ता एकदम पॅक भरलेला आहे. अरे भाईचा छगन भुजबळ टपूनच बसलाय मगापासून. 15 मिनिटात जी अर्धी यायला लागले ते. दादा जेवले ना सगळे? जेवले ना? जय शिवराय. विजयाची पहिली सभा मुंबईमध्ये होणार आहे. तर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्या नवी मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचा मोर्चा आलेला आहे आणि मी एक मराठा असल्यामुळे मला तिथं जाणं गरजेचंच आहे. कारण की जरांगे पाटील साहेब आपल्यासारख्या लाखो करोडो मराठ्यांसाठी तिथे आलेले आहेत, उपोषण वगैरे केलेलं आहे भरपूर. तर माझं कर्तव्य आहे तिथे जाऊन त्यांना मी साथ द्यावी. तर आता आपण चाललो. मित्रांनो पाहू शकता आपला मराठा समाज कसा आलेला आहे पूर्णपणे. आणि नवी मुंबईमध्ये आपला आरक्षण मोर्चा आलेला आहे. तर सर्व मराठी इथे पाहू शकता. अजून पुढपर्यंत आहे तर आपण तिकडे जाऊया आणि पाहूया. आणि जरांगे पाटील साहेब आपल्यासाठीच करतायत. आणि जे आपल्यासाठी पार्शलिटी होत आहे की शिक्षणामध्ये पण खूप पार्शलिटी आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. की आम्ही 2-2 हजार रुपयामध्ये पोरांचं ॲडमिशन होताना पाहिलं. आम्ही स्वतः 10-10, 12-12 हजार रुपये भरून ॲडमिशन केलेलं आहे. तर आता जाऊया आणि आपल्या प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे तिथे. तर जाऊया आपण आणि पाहूया. चला. बघा मित्रांनो पाहू शकता पुढपर्यंत रॅली गेलेली आहे. आणि जेव्हा मराठा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय नजारा असतो बघून घ्या. आणि आम्ही काय अशा कोणत्या पण फालतू गोष्टीसाठी उतरलेलं नाही आहे. आमच्या पोरांना होणाऱ्या शिक्षणाच्या प्रॉब्लेमसाठी उतरलेलं आहे. तर असं नेता लवकर होणे नाही आता शक्यच नाही आहे जरांगे पाटील साहेबांसारखा, की जो मराठा आरक्षणासाठी एवढा समाजासाठी छाती टोकून उभा आहे. तर त्या माणसासाठी आपण आलेलो आहे आणि आपल्या समाजासाठी आलेलो आहे आपण, मराठा समाजासाठी. तर चला. रस्ता एकदम भरगच्चम झाला आहे पुढपर्यंत आणि एक आशा आहे की आरक्षण भेटेल आम्हाला. त्यासाठी सर्व खुश पण आहेत आणि सगळ्यांची मेहनत तुम्ही पाहू पण शकताय. एवढ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली आहेत. कोणी असं थांबलेलं नाही आहे. प्रत्येकजण आपल्या समाजासाठी, आपल्या पोराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आलेलं आहे. तर नक्कीच आरक्षण भेटलं पाहिजे. सरकारकडे विनंती आहे माझी. पाहू शकता मराठा समाजाच्या जर मध्ये आलात तर कसे कसे तुमचे बोर्ड लागतील. आता तर फक्त एवढेच लागले. जर आरक्षण दिलं नाही ना तर मग काय होईल पाहू शकता. हम तुम्हारे साथ हैं, तुमको आपसे नाते थे.
पूर्ण रस्ता ब्लॉक आहे मित्रांनो, हा पूर्ण रस्ता इथपर्यंत ब्लॉक केलेला आहे. हा पूर्ण सिग्नल इथपर्यंत ब्लॉक झाला आहे पूर्ण, पाहू शकता तुम्ही. हा सेंट लॉरेन्सचा सिग्नल आहे. जय शिवराय. पूर्ण रस्ता ब्लॉक आहे मित्रांनो, पाहू शकता. इथून पुढपर्यंत पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला आहे. ही माझी यात्रा निघाल आता मराठ्यांच्या आरक्षणाची वेगळी यात्रा निघाल. सरकार समोर तर मित्रांनो आता जाऊया आपण पुढे, आणि पुढेच आता सभा वगैरे पण होणार आहे, तर आपण बघूया. आणि प्राऊड वाटतं मराठा असल्याचा. तर मित्रांनो आता आपण पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज चौकात, वाशी FMC. तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. करण्याची गरज नाही. महाराजांच्या काळामध्ये संतांची, धनाची, यशाची, कुर्बाची लाख मराठा, लाख मराठा. महादेव, महादेव, विजय असो. मित्रांनो आपण थांबलो इथं सर्व, आणि पाहू शकता मागे सगळे बसलेले आहेत, आणि आपण पण इथं बसून ऐकतोय सर्व. तर खूप गर्दी झालेली आहे, पुढे जायला पण रस्ता नाही. पण एक चांगली आपल्या माणसांनी ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिला, ॲम्ब्युलन्स गेलेले आहे तिकडे. तर आपण इथं बसलोय, ऐकू आणि देऊ आपल्या समाजाला आपला सपोर्ट पूर्णपणे. मित्रांनो तुम्हाला गर्दी दाखवतो मागची. पूर्ण लांबपर्यंत रस्ता एकदम पॅक भरलेला आहे, आणि आम्ही आता इथंच बसलोय. पुढे जायला पण जागा नाही, आणि मागं उठायला पण जागा नाही. आता तर थांबू आपण आणि ऐकूया. मित्रांनो हा सिग्नल चालू असोबत असो काय फरक नाही पडला. आणि मला इथं बसलोय, सिग्नलच काम करणार नाही. मला जागा भेटतो मित्रांनो इथं. तिकडे होतो आम्ही, आता इथं आलोय. सगळे उठलेले काय माहित का, पण जागा झाली. मरणासाठी स्पर्धा करणारे मराठे 100% ही आपली अस्तित्वाची लढाई आहे बांधवांनो. आपल्या भविष्याची आणि आयुष्याची लढाई आहे. या लढाईमध्ये कुठं येईल एवढा गुलाल उडवू आम्ही. फक्त आमच्या पदरात आरक्षणाचं दान पडू द्या. प्रत्येकाने शिस्तीचं पालन करा. जर प्रत्येक मावळा म्हटला असता राजांनी दिलेला शब्द पाळायचा नाही, तर मला सांगा कदाचित स्वराज्य उभं राहिलं असतं का? गजापूरच्या खिंडीत दानपट्टे घेऊन उभा राहिले, आणि समोरून 5,000चे सैन्य आलं. आपल्याकडे किती होते? 300 गडी. 300 गडी बरोबर का? 300. आणि बाजी बगोदर म्हटले असते यांचे 5,000 आणि आपले 300. नग 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 आता काय खरं नाही. चला माघारी, चला माघारी. अरे ती गजापूरची खिंड बांदल सेनेच्या रक्ता. हम सब जरांगे, लढेंगे और जीतेंगे.
लड़ेंगे और जीतेंगे आता नवी मुंबईकरांचं म्हणणं आहे, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, अरे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही रे, अरे तुला तुझे वकीलपत्र वाचवता येत नाही रे, ते एकदा आरक्षणाचं काय होईल ते मनोज दादा बघून घेतील. मराठे काय नद्या आहेत का, अरे मराठे समुद्र आहेत. आणि मराठ्यांचा समुद्र हा फळवत आणि भिंती अडवण्याचा नसतो, हा त्याच्या क्षमतेनं आणि त्याच्या इच्छेनं स्वतःची जागा निर्माण करतो. हा मराठा समुद्र आहे, कुणाच्या मर्जीनं नाही तर मनोज दादाच्या मर्जीनं चालणारे मराठे आहे. सगळ्यांना पाणी वगैरेची पण सोय केली, पाणी वगैरे पण देतात, असं कोणाला बसवलेलं नाही, असं पॉसिबल सगळ्यांपर्यंत पोहोचवलं जातं पाणी वगैरे. मित्रांनो ऊन पण भरपूर वाटले, पण आता साहेब येणार आहेत म्हणून आपण थांबलोय. आरक्षण भेटूनच राहणार आहे. या माथाडी कामगार संघटनेचं आणि माथाडी कामगार नेत्यांचं, या व्यापारी बांधवांचं खरंच माथाडी संघटनेला मानलं पाहिजे. 2 दिवस पूर्ण मार्केट बंद ठेवले आणि जागा दिली तिथे, आणि आपलं चौक पूर्ण आता पाहू शकता भरलेलं आहे पूर्णपणे. खरंच सल्यूट आहे भाई माथाडी कामगार आणि त्यांच्या संघटनेला. मित्रांनो इथे चालू आहे सभा, हे या बघा. मराठा समाजाला अशा प्रकारच्या नेतृत्वाचे खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे. आयोगाच्या नुसार 13% शिक्षणामध्ये आणि 12% नोकरीमधलं आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी लागू झालं. पण पुन्हा त्या हरामखोराने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आता जरांगे पाटील साहेब येत आहेत, त्यासाठी गर्दी झाली भरपूर. आता ते येत आहेत तिकडून, त्यासाठी थांबलेत लोक इथं पाहू शकतात. त्या महिलांमध्ये आहेत उभ्या. अरे भाईचा छगन भुजबळ टपूनच बसलाय मगापासून. मी तर बघा धावणा तरी छगन भुजबळचं नाव घेतले. शपथ घेतो शुभाची आम्ही आणू रे तो एक क्षण. अरे शपथ घेतो शुभाची आम्ही आणू रे तो एक क्षण. तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. मित्रांनो आता साहेब आलेले आहेत. तर आता तुम्ही जल्लोष बघितलाच असेल, तर नक्कीच आमची मागणी पूर्ण होते, आरक्षण भेटू दे हीच आमची इच्छा आहे सर्व मराठा बांधवांची. तर यासाठीच आम्ही जमा झालो आहे. तर आता आपले साहेब हाय सोबतीला, आपण पण त्याच्या सोबतीला आहोतच.
कुणाचा NS. आपण आपले मोबाईल सुरू करा लाईव्ह बघा जागा मग आता एवढे लोक आल्यावर तुम्ही लाखाने करून आलात नेटवर्क जॅम होईलच ना. मित्रांनो जामार लागलाय नेटला कारण की एवढी संख्याने पब्लिक आली की जामारच लागलाय डायरेक्ट आपल्या नेटला पण. इकडच्याचं काय म्हणणं ते घंटा उभा करते आवाज येतो का? तर मित्रांनो साऊंड सिस्टमचा आवाज येत नाही त्यामुळे 1 तास थांबायला सांगितलं. नवीन साऊंड सिस्टम मागवत आहेत ते आता. साहेब बोलत 1 तास थांबायचे साऊंड सिस्टम मागवत आहेत कारण मागच्या आवाज नाही जातात पुढच्या. तर मित्रांनो माणसं बसलीत पाहू शकता तुम्ही लोक आणि 1 वाजता चालू होणार बोलले जातात. तर आपण जाऊया आणि सगळे सर्वजण पण जोशमध्ये उभे आहेत सगळे. मित्रांनो सगळीकडे भगवा दिसतो तुम्ही पाहू शकता. आता स्पीकर चेंज करतात स्पीकर कारण की आवाज येत नव्हता इथपर्यंत मागे कोणाला आणि आम्ही तिकडे बसलेलो मागे पण इथं आता पण पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो असा आमचा हा मराठा समाज खूप गोड आहे. सर्व कामं करतो शांततेत पण या सरकारने आम्हाला रस्त्यावर उतरायला मजबूर केलं आहे. पाहू शकता ॲम्ब्युलन्स वगैरे सर्वांना रस्ता करून दिला आम्ही. शांततेत सर्व चाललं आहे कोणाला आम्ही त्रास दिलेला काय नाही. आमचा मोर्चा सुरू आहे बट सरकारला एवढं समज व्हायचं एवढं जर शांततेत आम्ही करतोय तर चिडल्यावर पण आम्ही तेवढेच रागेत आहोत. मित्रांनो पाण्याची डायरेक्ट गाडी लागली पाण्याची. मित्रांनो सकाळच्या बिल्डिंगवरती कोणच नव्हतं जास्त आणि आता बघा बिल्डिंग पूर्ण गच्च भरली आहे पाहू शकता. एवढं सगळं असताना पण ॲम्ब्युलन्सला जागा करून देत आहेत. दिल्लीच्या तख्तापर्यंत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भवानी. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? गणपती राजा अश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान नास्तित ज्ञानंकार वंदित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मरक्षक श्रीमंत श्री संभाजी महाराज की भवानी. शिवाजी भवानी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आपण छत्रपतींच्या समोर साक्षीने ही सभा झाली पाहिजे म्हणून अचानक ही आपण इकडे घेतलेली आणि त्यामुळं जो काय तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि या सभेची सुरुवात आपल्या महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा नव्हे तर जगाचा संघर्ष योद्धे माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण आता सभेला सुरुवात करूया. शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर.
आपण मुंबईपर्यंत आलेलो. मराठा मध्ये बोंबलं जाऊ नको. आम्ही बी त्यासाठीच आलेलो. कधी कडे ऐकायचं शिका. तुमचे तराकडे लावायला जातात तर दुसरे डाव साधिते. डाव साधून फिरून द्यायचा नाही कोणाला. मोग बोंबलायचं नाही काय. पण तुम्हाला आरक्षण पाहिजे, बाकीचं काय करायचं. कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं गणिमे कावे सुद्धा छत्रपतींनी शिकवलं. तर आपल्याला खेळायचं शिका. एक येड लावून नाही घ्यायचं एका शब्दाचं कवा. जातीच्या पदरात विजय टाकायचा त्यासाठी धावत. नुसतं पळायला नाही आलं तर जातीच्या पदरात गुलाल टाकायचा. वाटोळ झालं इथं पोरांचं. सरकारची चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कोणी आलेले नव्हते. सचिव, सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांनी एकूण झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत, कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं. आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचण्यात ते आलं होतं. गांभीर्यानं राहायचं शिका. अख्खा देश आपल्याकडे बघतोय. मराठी किती ताकदीने आले त्यामुळं गांभीर्यानं राहा. सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय. आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो. ही तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत म्हणून तुम्ही मुंबईला आलेले. आपलं म्हणणं होतं जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे. जणांनी अर्ज केले नाही. आता त्याला नोंद मिळालेली जर माहीतच नसलं तर ते अर्ज करीन कसं. त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या. त्यातले निर्णय त्यांनी एक सांगितला आहे की ज्या 54 लाख नोंदी आहेत ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडे निघाल्यापासून बरं का गावागावात शिबिरं त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी ज्या मिळाल्या ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केले. 54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर ते मिळणार आहेत हे ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा. ज्या नोंदी मिळाल्यात, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिले पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आत्ता एक बांधव मला इथं वाणगावचा का कुठला भेटला होता. त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला आणि त्याच्यात मी सुद्धा असं तो म्हणला. पण आपण सारासार 5 धरू. 54 लाख नोंदची ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय. त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिलाय. टाकीशी टकोऱ्यात माय लांब जेवून तिकडे गेलं का. मला वाटलं मंत्रिमंडळ उतरतं का वरून. चोपन्न लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं
तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमच्यातली एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला सावध राहावं लागणार आहे. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी. 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या. कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका, त्याच्यात हे वाढल्या दिसत आहे. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. आपण असं सांगितलं होतं, त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले. आवाज आहे ना? काय नाही, यादी दिली माझ्याजवळ, मी यादी देतो तुम्हाला. नाही कसं काय म्हणता? मी बिगर यादीचा बोलत नसतो, मी त्यांना सोडितो काय? पुढं आहे का ना आणखी? पुढं काय आहे? पुढं आहे ना बरंच आणखी. यादी घेतली मी त्यांच्याकडून, यादी सगळ्याला व्हॉट्सअपवर टाकतो मी. आणि मी याच्या पलीकडे काय मागितलं माहिती आहे का आणखी? आवाज आहे ना? काय म्हणते ते? साऊंड असा करा, वरचा फक्त असं करा थोडा. जाऊन द्या, काय करता, लय दांडगा लपलंय. फक्त वरचा तेवढाच उची वाकडा करा, नाही तर माझ्या कांठळ्या बसली. वरचा एकच कर ना, घुमून दे मग आपलं कानं मोडून दे, मोडे तर एकच कर. एक वरचा का 3 संघ काय दे बरं. उची क्रॉस कर जाऊन त्यांच्या पुरतं, नाही तर ते मग कार्यक्रम करते. चंपा झालं, नको टाइम जायला आता. सारखं एकाच गोष्टीत मोगम टाइम घालून. त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले. त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले. आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले? त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी समिती केली. आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय. 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिलेत. वरचे किती राहिले असतील 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो. पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला, नेमके दिलेत कोणाला. म्हणजे आपल्याला त्याच्यात ते स्वप्न सुद्धा येईल. आता ते काय तेवढा मोठा विषय नाही, तो म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं, नशीब आपलं प्रमाणपत्राचे ते लावून धरणे, डाटा नाही. पण तरी आपण मागितलं, तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या. काम वाढवत राहायचं, नोंदी सापडत राहायच्या, कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं. त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली आणखी. आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा, टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले. सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले. हे 2 कामं. तिसरं काम सगळ्यात महत्वाचं, ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं. आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. 100 रुपये 5 कोटी लोक नेले तर नेले ना मराठी पैसे भरून. आता मेन खुटी ते झालं का? आता ध्यानात आलं सगळं. आता खरी खुटी राहिली उंची. आता खुट्या खाट्याशिवाय हे फुटत नाही, त्याला मी तर काय करू? ते सगळ्या शेवटी सांगू का ग? आहे का नाही? खुट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बरं. सगळ्या सोयऱ्याची उंची खुटी आहे, ती शेवटी सांगत उंची. आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलं, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना
त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार, त्या पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील, त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं. शांत आहे का उगा आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. हा मोकळं तर माघारी जायचंच नाही गाड्या. वर येतो का भोग्या बांधा का वर तिकडं तुमच्यासाठी तिकडं वर. मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर आणि जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय, राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना म्हणलेत मुलं दिले सोडून. खुटी पाचर ठेवणारच आणि मी नेमक्या खुट्याच उपयोगतो सध्या. 100% द्यायचं कबूल केलं, दिलंच अर्धवट. परत मग मी बोललो की ते म्हणते ते किती दिलं तरी ऐकतच नाही, दुरुस्त्याच पाठवते. दुरुस्ती मी केली तुम्ही केली. मग मागणी इथं काय म्हणते 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत. आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाहीत. तुम्हाला जर त्यांच्या भरायच्या असल्यात भरा, लोकांच्या लेकराचं वाटोळं व्हावं या मताच्या आम्ही नाहीत, पण आमच्या जागा सोडू. आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले, त्याचं तार द्यायलाच दिलं ना, आड द्यायला तसं याचा सुद्धा शासन निर्णय लागणार आहे. त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले, त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, काहीच म्हणणं नाही. फक्त याचे शासन निर्णय आवश्यक. आता हे असला बी याच्यात एखादा बरं का, मला मी खरं खरं सांगत असतो, वाचायला टाइम नाही मिळाला, हे एवढं मोठं दप्तर दिलंय, टाइम पण नाही. मार्गे रोडवर झोपले होते हो हे पोरं, मी स्वतः बघितले. हे साधे कष्ट नाही घे, आपण एक एक मार्ग काढू. सगळं जर एखाद्या कुठे कोणतंच नाही व्हायचं, लई प्रॉब्लेम येते. समजून घ्या, तुमच्या मुद्द्याला खोडत नाही, अजिबात नाही. 100% घेईन शब्द आहे म्हणून जरा घ्या तुम्हाला. हा पण मला एक एक मार्ग काढू द्या, जातीचं कल्याण होईल. मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं. संध्याकाळ पोहोचतो आजच. मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती, त्यांनी टप्प्याटप्प्यानं मुदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळं 2 महिन्याची ग्वायना त्यांनी ती केली, ती अधिकृत केली. त्याचा GR पण काढला त्यांनी. मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेलं होतं, मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ESBC SEBC सह
सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहे. म्हणजे मागचं आहे बरं काय. कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुठे आपल्याला खोट्याला ना दे, कुठे ठोकल्या की उपटात ना दे. आपल्या उलटे धंदे करायची सवय पहिल्यापासून. ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय मान आणि 57 लाखाला 5 लाख दिलं. 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. हे काय आहे? होत नाही. कसं होत नाही? मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागा पुढे बघत नाही. आणि हे आपल्या आंदोलनामुळे त्या देश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्या लांब यावं लागलं. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलं. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या. तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्यात गुंतून कमून पुढं तेवढा आदेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्या 7ची रात्र इथंच काढतो. आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानकडे जात नाही. पण मुंबई मात्र आम्ही इथं सोडी. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का? कुठे खाटी आहे का? काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला. MCA मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजानं. आम्ही इथं थांबतो. पण तुम्ही आज रात्री जर त्याच्यात नाही दिलं तुम्ही उद्या आझाद मैदानावर जाणारा. साथ द्यावं म्हणून एक पाऊल मागा सरकार तयार आहे. तिथे येऊन उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेलं आहे सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितोय, फक्त पाणी पितोय. उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट नाही भेटणार नाही. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे. माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्याला साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही आडमुठापणा करायला इथं आलो नाही. समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झालाच तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडोनं मुंबईकडे या. कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलंय. त्याच्या परिवारालाही द्या, मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा.
आमची तुम्हाला साथ आहे. आमचा हेकेखोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथून घ्यायचंय. इथून उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठी आलो. जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा. 15 मिनिटात जी द्यायला लागले ते. आता हे म्हणतात बरं का, मी नाही. मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर याच्यातलं एखादा फक्त शब्द फिब्द हो केला ना तुम्ही लय बाहेर आढळतात. त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं. मग वाचण्यावर देणं असतं. मी रात्रंदिवस जागा आहे मायबापावर. शपथ सांगतो मी शब्द फिब्द वाच नाही. मला ते वाचितो मी कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर ध्यान देतो. चुकीचा शब्द आहे का, याच्यात काना मात्रा हुकला का, मायबाप बापाच्या पोराचं वाटलं होईल एक जर काना मात्रा हुकला. एवढं लढून आपला उपयोग नाही होणार. म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो. याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उंची कुस्ती झाला का बाहेरचे दणका चालू होतो. तणा दण ते हलग्यावाले ते तुमचा तालच चालवतो. मला वाटतं मला बोली ते का कोण चालावं आपलं बाहेर पाठकून. म्हणजे तुमच्या रावणी सोड टाकवतो असं नाही. तुमचे इतके सोज माझ्यावर कोणावरच नाही. कोणावर टाकत नाही तुम्ही. इतका माझ्यावर विश्वास टाकतात. आणि मी बी जीव बी राहील तुमच्यासाठी तयार आहे. याच कारण त्यांचं काय होतंय बघूयात. आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय. त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कोणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात या. आम्हाला सांगू नका नाही तर उद्या त्याला परत तिकडे बॉम्बला जाते. सगळे जनता आपली आपण त्यांचे. एकमेकावर माया करायला शिकायचं. सगळ्यांनी त्या मार्केटकडे या. तिथं सगळ्यांनी आता जेवण ठेवणं करू. आपण याच्यावर अभ्यास करत बसू. आणि आपल्याला आझाद मैदानाला गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, कुठून घ्या. आपण तर पहिलेच म्हणलो होतं आंतरवालीत दिलं तरी आम्हाला घ्यायचंच आहे. आणि तुम्ही बिडात दिलं तरी घ्यायचं, नगरमध्ये दिलं तरी घ्यायचं, आणि पुण्यात दिलं तरी घ्यायचं, आणि आझाद मैदानाला गेलं तरी घ्यायचं. आझाद मैदान कॅन्सल आहे का आपलं? नाही. आपण म्हणलं तर माघार नाही, अध्यादेश द्या, मग काय हरकत नाही ना. आम्हाला काय तिथं जाऊन काय घर बांधायचे का? आम्हाला तिथं जाऊन काय काही जागा धरायचं काय? सगळ्यांना टाकार 1-2 गुंठे पडी गुंठे वाली पण घे मग काही असं काय नाही ना. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या. आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागेल. दूरदर्शन ठेवावे लागणार आहे. पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. सगळ्या मराठा बांधवांवर जबाबदारी आजची वाढली. थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना तातडीनं करा. आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा. ते ग्राउंड कुठे बघा. सगळ्या तिकडे चला. उद्यापासून उपोषण करा असं म्हणते ते. नाही नाही मला काय होणार आहे 2 दिवसांनी काय होणार नाही. उद्या शेवटची संधी देऊ असं म्हणते ते. बरोबर चला मार्केटला तर चला तिकडे ते मार्केटला. मित्रांनो पाहू शकता महाराजांना बुलेटवर घेऊन आले भाऊ. खूप सुंदर प्रकारे असं वाटतंय बघायला पण आपल्याला. मराठा समाज शांततेत सगळं करतो. जेव्हा रागात येतो ना तेव्हा तो रस्ता उतरतो. जे आहे त्या मागण्या पूर्ण करा आमच्या. कारण आपल्या समाजासाठी आपलं उभं राहिलंच पाहिजे. कारण की आपल्यासारख्याच पिढीच्या शिक्षणाच्या याच्यासाठी मोर्चा काढला आहे आणि आरक्षणाचा विषय मांडला आहे. तर जाऊया आपण आता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले त्यांच्यासाठी सोय केली आहे FMC मार्केटला राहायची आणि खायची वगैरे पण. आणि जो काही निर्णय असेल तो उद्या होईलच. तर सरकारने लवकरच निर्णय घ्यावा. कारण की हे मराठा आरक्षण मी का गेलो, कारण की आपल्यासारख्याच विद्यार्थ्यांसाठी होते. कारण की आपण एवढी मेहनत करून पण आपल्याला आरक्षण दिलं जात नाही तर मग काय फायदा आपला. तर त्यामुळे आपण सर्वांनी केलं आहे आणि सरकारने लवकरच याचा निर्णय घ्यावा आणि जे काय असेल ते लवकरच समोर यावं. जय महाराष्ट्र. मित्रांनो छगन हाय नाही तेवढे काढून ठेवले.
तर मित्रांनो आता आपण जाऊया जिथे या सर्वांची सोय केली आहे राहायची वगैरे FMC मार्केट तिकडे जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे सोय केली आपल्या मराठी बांधवांची राहायला आणि खायची वगैरे. चला. तर मित्रांनो पूर्ण रस्त्यालाच पार्किंग केली गाड्या, सर्व गाड्या रस्त्यालाच पार्क केल्यात. तर आपण चाललो आता FMC मार्केटमध्ये, तुम्हाला दाखवतो कसं नियोजन केलं आपल्या मराठी बांधवांचं. तर सर्व इथेच थांबलेत, गाड्या बिड्या पूर्ण रस्त्यालाच लावल्यात इकडे चाऊ आतमध्ये. बघू शकता मित्रांनो पूर्ण लास्टपर्यंत पूर्ण स्टार्टिंगपासून पूर्ण एंडपर्यंत गाड्या लावलेल्याच आहेत रस्त्याला एकदम पॅकच. तर आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही मला वाटत नाही गाड्या हटतील. तर सरकारला मला वाटतं लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे याचा. आणि काय आपण शांतच केले पण कोणाला काही त्रास दिला नाही. मुंबईमध्ये आलेत माझे मराठी बांधव, एकाला पण त्रास दिलेला नाही आहे ना. कोणी आम्हाला घेऊ तर शकतच नाही आता बिंदास. काय बोलतील तर आता जे आहे ते तुमच्या समोर आहे. आम्ही शांततेत केलं सगळं, तर शांततेत तुम्हाला आम्हाला द्यावंच लागेल आरक्षण. आणि जो काही निर्णय असेल तो लवकर घ्यावाच लागेल. कारण की मग जेवढे आम्ही शांत आहोत तेवढेच आमची जात पण लढवाई आहे. तर आम्हाला माहिती आहे कसं आम्ही लढायचं आणि कसं जिंकायचं. तर पाहू शकतो तुम्ही. सरकारला याद राहता आम्ही वाघ आहे, वाघ छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ आहे. वाघाच्या कॉलरला पण जर हात लावायचा प्रयत्न केला ना, वाघाची डरकाळी दिल्लीपर्यंत पोहोचेल. तर आता आपण पोहोचलोय मार्केटमध्ये. तर या मार्केटमध्ये सर्व म्हणजे प्रत्येक आता गेट आहेत, 1 2 3 4 5 असे गेट आहेत. तर प्रत्येक गेटच्या आतमध्ये प्रत्येक जणाला जागा दिली. सर्व मार्केट पूर्ण फुल आहे आणि 2 दिवस बंद सांगितले मार्केट. कारण की भाई भगवं वादळ आले मुंबईमध्ये, तर बंद ठेवायलाच लागणार आहे त्यांना. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे सोय केली आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो मी. चला मित्रांनो आता आपण मार्केटमध्ये आलतो आणि जेवणाची सोय वगैरे तर झाली आहे, पण संध्याकाळी असेल ते. आणि आता आपण येऊन चाललो आहे त्याची, पण संध्याकाळी असेल त्यांना जेवण वगैरे. कारण की आज साहेब बोलले की इथं थांबायचं म्हणून, जो काही निर्णय असेल नसेल तर मग आपल्याला जायचं आझाद मैदानला. बनवणार आहेत ना, तेच रात्रीपर्यंत होईल. नाही झालं तर आपल्याला आझाद मैदानाला जायचंच आहे, त्यासाठी बघू. चला मित्रांनो मी घरी फ्रेश व्हायला गेलो, तर आता आपल्याला जेवण द्यायला जायचं. जे आपले मराठा बांधव तिकडे थांबलेत FMC मार्केटला, तर तिकडे त्यांना आता जेवण वाढायचं, त्यासाठी चाललो आहे आम्ही. तर मित्रांनो पाहू शकतो इथं कॉलनीमध्ये आता जेवण पॅक होतं आहे आणि नेऊन द्यायचं आपल्याला तिकडे मार्केटला. तर पाहू शकतो इथं मित्रांनो पाहू शकता इथं भरलेलं आहे जेवण. आता घेऊन जायचं आपल्याला. आणि इथं भाकरी पण आहे, पाहू शकता भाकरीचं पूर्ण गुच्छाच आहे. मित्रांनो खूप छान प्रकारे चित्र काढलेलं आहे. आणि हा आहे त्यांनी मेन चित्र काढलं तो हा आहे आकाश दादा. तर सर्वांनी कमेंट करा कशी वाटली. तर मित्रांनो इथं जेवण चाललेलं आहे, आता सगळे चाललेत जेवण घेऊन. तर आपण पण निघूया चला. मराठा
चाललोय आता आपण जेवण द्यायला मार्केटमध्ये पोहोचलोय आता आपण मित्रांनो पाहू शकतो. अर्ध्या लोकांना ऑलरेडी जेवण भेटलंय पण ज्यांना भेटलं नाही त्यांना आपण द्यायला चाललो तर चला. इथं आता भाकरी वगैरे देतो आम्ही. तर मित्रांनो हळूहळू ज्याला जे पाहिजे त्याला ते चाललोय. तर इथे पाण्याची पण सोय केली पाहू शकता आणि इथे वॉशरूमची पण सोय केली सर्वांना. आणि शंतनू गेला तिकडे भाकरी द्यायला. कुणाला पाहिजे जेवण बनायला लागलं ऑलरेडी इथं. नमस्कार. लाख मराठा. हा लाख मराठा. महिला मंडळ पण इथं थांबल्याच्या त्यांच्या मागण्या तरी पूर्ण करा सरकार. मायबाप आपले पोराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आलेत आणि एवढं सगळं स्ट्रगल आम्हाला करायला लागतं आपल्याच महाराष्ट्रामध्ये. थोडंसं सरकारने जरा जाणून घ्यावं. जाण ठेवा जरा जनतेची. आमच्याकडनं मतं खाता आणि आमच्यावर ही वेळ आणून देऊ नका परत एकदा. पाहू शकता तुम्ही जेवण चाललंय मित्रांनो. प्रत्येक जण आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक जण आपल्या कोणाच्या नातेवाईकाच्या प्रत्येक जण मराठ्यासाठी उभा राहिला आहे. तर आम्ही डोळ्यांनी पाहतोय मित्रांनो. तर वाईट वाटते की आपलं सरकार असून आपल्याला आरक्षणासाठी हे करावं लागते. तर लवकरात लवकर सरकारने काय असेल तर तोडगा काढावा. मला असं वाटते की महाराष्ट्रातली जनता तुमचीच आमचीच वोट घेते तुम्ही लोक आणि आमच्यावरच वेळ आणू नका परत. भाजी पण द्या दे आणि चपाती भाकरी पण आहे. मामा चपाती 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 भाजी चपाती भाजी भाजी चपाती का आम्ही सातारा हो का. आम्ही इथे वाशीमध्ये वगैरे जे जेवणाची जो सोय केली त्या कमिटीमध्ये आम्ही आहे. आम्ही इथे आता सगळा सर्वे चालला आहे. कुठे जेवण कमी पडले काय केले ती सगळी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. मराठाला आरक्षण हे मिळालं पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही हे केलं. आणि 50%च्या आतमध्ये कारण तेच टिकणार आहे की जे न्यायालयामध्ये पण तेच गाईडलाईन्समधून चालणार आहे. बरोबर आहे. आणि मराठा हा पात्र आहे. कोणताही सर्वेक्षण दुसऱ्या ह्याचा झालेला नाही समाजाचा. पण मराठा समाजाचा सर्वेक्षण होऊन ते प्रूव्ह झालेलं आहे की मराठा समाज आता माघार झालेला आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास ही जातीसाठी नाही आहे. क्लास जो की मागं पडलेला आहे त्याला आरक्षणाची आता गरज आहे. जे लोक फायदा घेऊन जे प्रगत झालेले आहे त्यांना 10 वर्षाच्या सर्वेनंतर बाहेर काढायला पाहिजे. ही शासनानं कटाक्षानं त्याच्यावरती काम केलेलं पाहिजे. हा मराठा एवढा समाज महाराष्ट्रातून इथे जो आला ते काहीतरी वेदना असल्याशिवाय आलेलं नाही एवढ्या थंडीमध्ये. तर सरकारला मुख्यमंत्री साहेब आपले जे पण मंत्रिमंडळ आहे त्यांनी
पूर्ण समाजाचा किंवा आपल्या संविधानाचं काय जे ढाचा आहे ते रूल व्यवस्थित त्यांनी त्याला न्याय देऊन न्याय करावा की जे लोकांना खरंच गरज आहे त्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर आहे. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. थोडं सातारकर ना काढताय मी. हो दादा, भाकरी चपाती काय भाजी बिजी भाजी दादा काय का अरे जय शिवराय. दादा चपाती भाजी बिजी काय पाहिजे प्रत्येक चपातीमध्ये भाजी. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकल नाही गड्या, पाऊल थकल नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकल नाही गड्या, पाऊल थकल नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा काळा वनवास असा, पण यो ध्यास अजून बी माग. भाजी चपाती पाहिजे असून आता घेऊन ठेवा, लागल्यावर आपण खायला. दादा जेवले का सगळे? जेवले ना? आता जय शिवराय. तर मित्रांनो, आपण जेवण वाटप केले कारण की आपल्या बांधवांचं काही गैरसोय झाली नाही पाहिजे. चला, आपली सगळी माणसं लई खुश दिसतात मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आता सर्व इकडे जाणार आहेत चौकापाशी आपल्या महाराजांच्या. पहिली तर घोषणा घेऊया सर्वांना, मग आता चालले ते. तर मित्रांनो, रात्री ब्लॉग एडिट करत होतो आणि ब्लॉग एडिट करता करता कधी सकाळ झाली कळत नाही. आणि मला मम्मीनी सांगितलं माझ्या, अरे आपल्याला आरक्षण भेटलं आहे म्हणून. खुश तर लय झालो. बोला अरे ब्लॉग टाकायच्या आधीच आरक्षण भेटले तर चांगलं आहे. बोलो कंटिन्यूच करतो आता. तर मी काय ब्लॉगसाठी नाही केलं आहे, मी आलो त्याच्यासाठी की माझा समाज तिथं बसला आहे म्हणून आलतो. आणि एक की आपला समाज कसा लढतो ते दाखवण्यासाठी आलतो. तर नक्की शेअर करा हा व्हिडिओ, आणि आवडला असेल तर लाईक पण करा आणि खाली कमेंट पण करा. मित्रांनो, सगळे लय खुश आहेत, पाहू शकता एकदम खुश आहेत, कालपेक्षा जास्त एकदम.
आणि जाताना गावाकड कुठं कोणाला दुखापत होईल असं करू नका, दमाने चला. शिंदे साहेब आले त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. पण तुम्ही दिलेल्या सगळ्या मागण्या या कायम मराठा समाजाच्या हिताच्या राहू द्या, कारण त्याच्यावरती सगळ्यात दिलेल्या याच्या लागू व्हाव्यात. आणि प्रमाणपत्र उद्यापासूनच हे अध्यादेश जो काढलाय याच्या उद्यापासूनच अंमलबजावणी व्हावी ही विनंती. चल, धन्यवाद सर. पैकी शांततेत जायचं आणि गुलाल आपण आपल्या गावात आनंद दिवाळी शेवटपर्यंत आपण लढलो, जिंकलो आणि सगळ्या मराठा बांधवांना न्याय मिळेल या हिशोबाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा विजय. हा माझा नाही, कोणाचा नाही, हा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा विजय. विजयाची पहिली सभा मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईकरांनी गुलाल उधळायला सर्वांनी यायचं आहे. आकाशी स्वप्ने झाली पुरी, लढलो आणि जितलो बी काटच्या. पाहिलं असेल आपला आरक्षण मोर्चा, फायनल भेटला आपल्याला आरक्षण. सर्व खुश आहेत एकदम. सागर चालले, सगळ्यात ओरडतात सगळे. तर भेटले आरक्षण. तर चला, जय महाराष्ट्र. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली. आशीर्वाद बाबांचा, आईची हाय पुण्याई.